शरीर सुखाची मागणी आणि त्याला नकार दिल्यानं गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। इतकंच नव्हे तर हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृतदेह उसाच्या फड्यात टाकून फड पेटवून लावत मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। हा प्रकार गुरुवारी रात्री आजरा तालुक्यातील भादवन या गावात घडला असून या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात एका संशयिताला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवन या गावात मृत आशाताई मारुती खुळे वय वर्ष 42 ही महिला आपल्या पतीचं निधन झाल्यानं आईसोबत राहत होती। गुरुवारी दिनांक 28 रोजी संशयित आरोपी योगेश पांडुरंग पाटील वय वर्ष 35 याने दुपारच्या सुमारास भादवण ते भादवणवाडी या रस्त्यावर सदर महिलेला गाठलं आणि बाजूला असलेल्या उसाच्या फड्यात सदर महिलेला ओढत तो घेऊन गेला। यावेळी योगेश यानं सदर महिलेला बळजबरी करत शरीर सुखाची मागणी केली, मात्र आशाताईंनी त्याला विरोध केल्यानं संशयित आरोपी योगेशनं रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला। दरम्यान ही घटना कुणाला कळू नये यासाठी सदर महिलेचा मृतदेह उसाच्या फड्यात टाकला आणि उसाचा फड पेटवून लावत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला। मात्र सायंकाळी उसाला आग लागल्याची बातमी कळताच गावकऱ्यांनी ती विझवण्यासाठी धाव घेतली। आग शांत झाल्यानंतर शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तपास सुरू केला आणि रात्री उशिरा सदर महिलेची ओळख पटली। मात्र जळालेल्या उसात ही महिला कशी गेली याबाबत संशय व्यक्त करत घातपाताच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला। गुरुवारी दुपारच्या सुमारास संशयित पाटील हा भादवणवाडी मार्गावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसला। शिवाय श्वान पथकही त्याच्याच घरात गेल्यानं पोलिसांचा संशय बळावला। तर पोलिसांनी संशयित आरोपी योगेश पाटील याला शुक्रवारी ताब्यात घेत चौकशी केली असता शरीर सुखासाठी नकार दिल्यानं खून केल्याची कबुली त्यानं दिली आहे। संशयित आरोपी योगेश पांडुरंग पाटील हा विवाहित असून त्याला 2 मुली आहेत। दरम्यान आता त्याच्यावर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे।